नमस्कार. आपण आलो आहे परभणी शहरातील श्री क्षेत्र त्रिधारा येथे. येथे होतो 3 नद्यांचा संगम, यामुळे याला नाव देण्यात आलेलं आहे त्रिवेणी संगम. भाविक भक्तांसाठी हे एक तीर्थक्षेत्र नसून एक ऊर्जा स्रोत आहे. येथे सर्व भाविक भक्त आपल्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी येत असतात. तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया याचं थोडक्यात महत्त्व. श्री क्षेत्र त्रिधारा हे महाराष्ट्रातील परभणी जिल्ह्यातील एक पवित्र तीर्थस्थान आहे, जे 3 नद्यांच्या संगमावर स्थित आहे. इथे इडा आणि पिंगळा या 2 नद्यांचा संगम आहे आणि तिसरी नदी आहे ती सुषमणा. ही नदी गुप्त स्वरूपामध्ये आहे असे मानले जाते. या त्रिवेणी संगमामुळेच या ठिकाणाला त्रिधारा असे नाव प्राप्त झालेले आहे. या ठिकाणी श्री देव ओंकार नाथ भगवान यांचे वास्तव होते, ज्यांनी अनेक चमत्कार आणि आध्यात्मिक कार्य केलेली आपल्याला दिसून येतात. त्यांच्या उपस्थितीमुळे हे स्थान अत्यंत पवित्र मानलं जातं. त्रिधारा हे परभणी शहरापासून सुमारे 12 किमी अंतरावर वसलेलं आहे. येथे नद्यांच्या संगमामुळे निर्माण झालेल्या नैसर्गिक सौंदर्यामुळे हे ठिकाण पर्यटकांचं आकर्षक केंद्र बनलं आहे. नद्यांचा खळखळता प्रवाह आणि आजूबाजूंच्या दृश्यांमुळे येथे शांतता आणि आध्यात्मिकता आपल्याला अनुभवता येते. येथे अनेक मंदिरांचा देखील समावेश करण्यात आलेला आहे. यात दत्त मंदिर, गणपती महादेव मंदिर या देवतांचा समावेश आहे. लहान मुलांसाठी गार्डन, त्यांना खेळण्यासाठी जी साधनं लागतात ती देखील इथे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. दरवर्षी या ठिकाणी मार्गशीर्ष महिन्यात भाविक भक्तांना मोठ्या स्वरूपामध्ये महाप्रसाद दिला जातो. या ठिकाणी नियमित पूजा अर्चा, भजन, कीर्तन आणि विविध धार्मिक कार्यक्रम देखील आयोजित केले जातात. अनेक भक्त येथे आपल्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी आणि आध्यात्मिक शांततेसाठी येतात. हे एक असं प्रसिद्ध आणि सुंदर असं तीर्थक्षेत्र आहे. तुम्ही देखील कधी आलात परभणी शहरामध्ये तर नक्की भेट द्या श्री क्षेत्र त्रिधारा येथे. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रांजली सोबत मी धनश्री.